नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं एमपीएससी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण पर्यावरणाचा पुढचा टॉपिक म्हणजे इकॉलॉजिकल सक्सेशन याचा अभ्यास करणार आहोत, ज्यालाच की मराठीमध्ये पारिस्थितिकीय अनुक्रमण असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. इकॉलॉजिकल सक्सेशन किंवा परिस्थिती अनुक्रमण म्हणजेच काय तर बघा, काळानुसार म्हणजे जसा जसा वेळ मागे पडत जाईल तसं परिसंस्थेमधील पर्यावरणात होणाऱ्या बदलाप्रमाणे जे काही बदल परिसंस्थेमध्ये घडून येतात आणि त्याच्यामुळे परिसंस्था स्थिर होते अशी जी होणारी प्रक्रिया आहे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी आपण एक शब्द वापरतो, त्याला परिस्थितिकीय अनुक्रमण असं आपण म्हटलेलं आहे. मित्रांनो, इथे बघा, आता काळानुसार परिसंस्था म्हणजे काय तर जसा जसा वेळ वाढीस लागतो, ह्या वेळ वाढीस लागल्यामुळे पर्यावरणामध्ये काही बदल होतात आणि त्या पर्यावरणात होणाऱ्या बदलामुळे इथे असणाऱ्या वनस्पती, इथे असणाऱ्या सजीवांमध्ये सुद्धा काही बदल होतात, काही अनुक्रमण होतात आणि त्या अनुक्रमणामुळे ती परिसंस्था स्थिर व्हायला लागते. तर अशी एकंदरीत जी प्रोसेस असते तिला आपण काय म्हणतो, परिस्थितिकीय अनुक्रमण किंवा इकॉलॉजिकल सक्सेशन असं म्हणतो. आज जे वने आहेत, आज जी कुठे तुम्हाला वने दिसतात, त्या पूर्वीच्या जागी काय होत्या तर तलाव परिसंस्था होत्या. म्हणजे आधी त्या तलाव परिसंस्था होत्या, मग कालांतरानं पर्यावरणामध्ये बदल झाल्यामुळे त्या तलावाच्या जागी असलेली जमीन अस्तित्वात आली आणि त्या जमिनीवर मग काही वृक्ष निर्माण झाले, म्हणून तिथे आज तुम्हाला वृक्ष परिसंस्था दिसतात. पण पूर्वी ती काय होती, तलाव परिसंस्था म्हणून अस्तित्वात होती. याचे किती प्रकार पडतात, याचे दोन प्रकार पडतात, एक प्राथमिक आणि दुसरी द्वितीयक. आता प्राथमिकमध्ये बघा की प्राथमिक जे अनुक्रमण आहे त्याच्यामध्ये पूर्वी त्या जमिनीवर कशाचंही अस्तित्व नव्हतं, म्हणजे फक्त आणि फक्त खडकाळ जमीन होती आणि त्या खडकाळ जमिनीमध्ये अपघाताने, कशाने, अपघाताने किंवा एका स्पर्धेमुळे काही, म्हणजे इथून अपघाताने एखादी, म्हणजे इथून वरतून एखादा पक्षी जात होता आणि त्याच्या तोंडात असलेली बी इथे पडली, त्यामुळे इथे एक झाड निर्माण झालं, किंवा इथे कुठेतरी अजून काही परिसंस्था होत्या, तिथे खूप स्पर्धा होती म्हणून काही जीव तिथून निघून आले आणि इथे येऊन वसले. असं पहिल्यांदा येणारे जीव, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला येणारे जीव जे आहेत त्यांना प्राथमिक असा आपण प्रकार पाडलेला आहे त्याचा. ह्यालाच प्रणिती प्रजाती किंवा पायोनियर स्पेसीज असं आपण म्हणतो. काय म्हणतो, पायोनियर स्पेसीज असं म्हणतो. हे सर्वात पहिली प्रजाती आहे. कुठली, सर्वात पहिली प्रजाती. नंतर द्वितीय प्रकारामध्ये काय होतं की सजीवांचं अस्तित्व संपूर्णतः नष्ट झालं, म्हणजे इथे असणारा हा जो प्रकार आहे हा संपूर्णतः नष्ट झाला. फॉर एक्झाम्पल, ज्वालामुखीमुळे हे सगळं काही नष्ट झालं आणि तिथे नंतर कालांतराने ज्वालामुखी जेव्हा थंड होईल तेव्हा कालांतराने तिथे पाऊस पडला, नंतर तिथे काही झाडं निर्माण झाली. असे जे प्रकार आहेत त्याला आपण द्वितीय प्रकारामध्ये मोडतो. बघा, इथे प्राथमिक जे सक्सेशन दाखवलेलं आहे. इथे बघा, पायोनियर स्पेसीसचा आपण इथे अभ्यास करतोच आहोत. हे पायोनियर स्पेसीस सर्वात पहिली स्पेसीस. इथे फक्त पहिले रॉक होते, मग वाऱ्यामुळे त्याच्यातून काही प्रकारात मृदा तयार व्हायला लागली, मग हळूहळू थोडीशी जमीन तयार व्हायला लागली आणि त्यानंतर मग इथे काय झालं, थोडी थोडी गवतांची वाढ झाली, तिला आपण पायोनियर स्पेसीस असं म्हणतो. त्यानंतर इंटरमिजिएट स्पेसीस हा पुढचा टप्पा, गवताचं रूपांतर थोड्या छोट्या छोट्या झुडपांमध्ये झालं आणि त्यानंतर हा शेवटचा क्लायमॅक्स टप्पा, झुडपांचं रूपांतर खूप मोठ्या वाढलेल्या झाडांमध्ये झालेला आहे. इथे हा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे त्या परिसंस्थेचा, म्हणून याला क्लायमॅक्स कम्युनिटी किंवा क्लायमॅक्स टप्पा असं आपण म्हटलेलं आहे. याचे टप्पे किती आहेत तर याचे 5 टप्पे पडतात. जसं की सजीव नसलेला उजाड क्षेत्र हा सर्वात पहिला टप्पा आहे. त्यानंतर तिथे जीवप्रजातीचं आक्रमण होतं, म्हणजे तिथे जीवप्रजाती यायला लागतात, वाढायला लागतात. एक तर ह्या दुसऱ्या जागी असणाऱ्या स्पर्धेमुळे तिथून काही प्रजाती इथे ट्रॅव्हल करतात, किंवा अनावधानानं तिथे एखादी प्रजाती निर्माण होते, तसं ते आक्रमण त्याला असं म्हणतो. त्यानंतर तिथे असणाऱ्या जीव प्रजातींमध्ये स्पर्धा निर्माण होते, त्या स्पर्धेला प्रतिक्रिया म्हणून मग तिथे काही बदल घडायला लागतात. जर ह्या जीवसमुदायामुळे पर्यावरणावर काही फरक पडत असेल तर पर्यावरण सुद्धा यांना काहीतरी यांचा याच्यावर फरक पडतो, म्हणजे यांची संख्या लिमिटेड होईल किंवा मग यांची संख्या वाढेल. अशा काही प्रकारामध्ये तिथे काही गोष्टी घडू शकतात, त्याला प्रतिक्रिया असं म्हणतो. आणि सर्वात शेवटी स्थिरीकरण हा फार महत्त्वाचा घटक होतो, म्हणजे याला आपण क्लायमॅक्स टप्पा असं आपण म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल, सध्याचे उष्णकटिबंधीय जे सदाहरित वने आहेत हे सध्या क्लायमॅक्स टप्प्यामध्ये असणारे आहेत, कारण की त्यांनी संपूर्ण प्रोसेस पार पाडली. याच्यासाठी खूप लाखो शेकडो वर्ष लागतात. आणि आता सध्या आपण जे काही सध्या अस्तित्वात असलेल्या परिसंस्था पाहतो त्या सर्व परिसंस्था सध्या क्लायमॅक्स टप्प्यामध्येच आहेत. इथे नोट बघा, काळानुसार काय होतं तर एका प्रजातीची जागा दुसरी प्रजाती घेते आणि हा जी सायकल आहे ही कशी होते, कंटिन्युअस चालूच राहते. यालाच आपण इकॉलॉजिकल काय म्हणतो, सक्सेशन असं म्हणतो. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. थँक्यू.